श्री स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्र मंडळाकडून मला एक तुम्हाला स्वामीबद्दल एक अनुभव शेअर करायचा वाटतो. तुम्ही शेअर करते तुमच्याशी. मी एकदा ना बाहेर जात होती. मी रिक्षात बसले होते आणि माझ्याकडे एक बॅग होती. मला खूप सामान असं घ्यायचं होतं म्हणून मोठ्या कपड्यांच्या वगैरे घेतल्या होत्या मी. आणि त्याने माझा एक मी मोबाईल पण ठेवला होता, कारण का मला एक छोटी हँडबॅग नव्हती कॅरी करायची म्हणून. आणि मी बसली, माझ्या बहिणीसोबत बसली होती. मी दोघी जात होतो मार्केटला बाहेर. सो आहे ना, मी थोडे पुढे गेल्यावर ना मला असं जाणवलं, म्हणजे मला जाणवलंच इनफॅक्ट माझ्या ना बॅगेतून आहे ना मोबाईल खाली पडला आणि हे मला कळलंच नाही. तर माझ्या मागून कोणतरी होतं ना बाईकवाला, त्याने सांगितलं की तुमचं काही पडलं. म्हणून नंतर बघते तर काय पडलं तर मला कळलं नाही. मी जग चेक केलं तर मला माहिती पडलं की माझा मोबाईल पडलाय करून. सो नंतर मी शोधते. मग मी काय केलं, मी माझ्या बहिणीच्या मोबाईल मी रिंग चालू केलं, त्याच्यावर कॉल करते. त्याच्यावर ना जवळजवळ 7-8 रिंग गेला असेल, कॉल कोणी उचलला नाही. तर त्यातूनच मला कळलं की कदाचित मम्मी कोणी मोबाईल घेतला आणि मला दिला नाही असं मला वाटलं. मी पुन्हा मग थांबले, पुन्हा फोन केला. मग तेव्हा एका व्यक्तीने फोन उचलला समोरून आणि ते म्हणाले की हे म्हणजे मी तर विचारलं, हा माझा फोन तुमच्याकडे कसा आला? तर ते म्हणाले असा पडलेला होता, तिथे दुसरं कोणी, तिथे कबाडी माणसं असतात होती तिथे, जिथे पडला तिकडे त्यांनी उचलले म्हणून मी तो उचलला असं ते मला म्हणाले. आणि तुम्ही मला तुमचा नंबर, म्हणजे तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन करा, मी इथे पुढे थोडंसं पुढे डिस्टन्सवर 7 बंगल्यावर मी आहे, तर तुम्ही तिकडे या, तिथून मला तुमचं व्हेरिफिकेशन करून फोन घेऊन जा. मी म्हटलं बरं झालं, स्वामींच्या कृपेने मला मोबाईल भेटला करून. मग परत मी पुढे गेली, तिथे थांबली त्यांच्या स्पॉटला, त्यांनी दिलेल्या ठिकाणावर. मी पुन्हा त्यांना फोन करते, जवळ 3-4 फोन त्यांनी उचलले नाहीयेत. मला वाटलं आता गेला फोन, मला कळलं नाही का कोणी उचलतं कधी कधी नंतर फोन बंद करतं. पण नाही, थोड्या वेळाने ती व्यक्ती तिथे आली. त्यांनी मला विचारपूस केली की तुमचा फोन आहे का, कुठला नंबर आहे. त्यांनी मला नंबर डायल करायला सांगितला. मी तो नंबर डायल केला आणि त्याच्यावर रिंग गेली दुसऱ्या फोनवरून. तेव्हा त्यांना कळलं की तो माझ्याच, म्हणजे बहिणीचा नंबर होता. आणि ती व्यक्ती जी होती ना, त्यांची जी अंगसृष्टी होती ना, ती पूर्णतः स्वामींसारखीच होती. ते पूर्ण स्ट्रक्चर पूर्णतः ते स्वामीच होते. एवढंच मी सांगू शकते, कारण का मला त्याच्याकडे काय दिसलंच नाही. मला एवढंच कळलं. आणि ते मराठी व्यक्ती होते ते पण. त्यांनी मला सांगितलं आणि ते देऊन निघून गेले. आणि त्याच्यानंतर मला ते रिअलाइज झालं की ते तेच होते जे मी त्यांना ओळखू शकली नाही तेव्हा. मी तेव्हाच असं वाटलं, मी तेव्हा पाय पडायला हवं होतं, पण माझं राहून गेलं. कदाचित ते असं होतं ना, आपल्याला इन्सिडेंट होऊन जातो आणि नंतर मग ते तुम्हाला दाखवतात की मीच होतो. तो एक मला माझा अनुभव तो तुम्हाला शेअर करायचा वाटला. श्री स्वामी समर्थ.